पुणेकरांना गतिरोधकांमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। महापालिकेने शहरातील अशास्त्रीय पद्धतीने बांधलेली गतिरोधक काढायला सुरुवात केली आहे। पाहुयात त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। शहरातील रस्त्यांवर गतिरोधक उभारताना ते कसे असावेत याचे देखील काही नियम आहे। मात्र याकडे दुर्लक्ष करून पुण्यातील अनेक रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बांधण्यात आले आहेत। त्याचा वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि या संदर्भातल्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या। या तक्रारींनंतर पालिकेच्या पथ विभागाने शहरातील गतिरोधकांचं सर्वेक्षण केलं। त्यात 667 गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यामुळे गतिरोधक काढून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेऊन कारवाई देखील आता सुरू केली आहे। आता जो सर्वे केलेला आहे तो प्रामुख्याने मुख्य रस्त्यावरचा सर्वे केलेला आहे आणि जे वार्ड ऑफिस कडून जे गल्ली बोळ किंवा छोटे रस्ते आहेत त्याच्याकडून आम्ही ती माहिती मागवलेली आहे। तसेच नवीन समाविष्ट गावामध्ये पण काही पूर्वी ग्रामपंचायतीच्या काळात काही स्पीड ब्रेकर केलेले आहेत, तशी आम्ही एकत्रित माहिती गोळा करत आहोत असते। पण आमच्याकडे जी उपलब्ध आहे ती माहिती 667 आहे, प्लस त्यात ही ऍड होईल। पुणे शहरात सुमारे 2000 किलोमीटरचे रस्ते आहे। महापालिकेच्या पथ विभाग, प्रकल्प विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने वाहनांचा वेग मर्यादित किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे गतिरोधक उभारण्यात आले आहेत। मात्र रस्त्यांवर गतिरोधक उभारताना त्याची उंची, रुंदी तसंच आकार किती असावा याचे निकष इंडियन रोड काँग्रेसने निश्चित केले आहेत। कोणत्या रस्त्यावर किती मोठे गतिरोधक असावेत हेही त्यात नमूद आहे। मात्र त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत गतिरोधक बांधले जात आहेत। त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागतो। अशास्त्रीय गतिरोधकांचा अंदाज न आल्याने अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे। त्यामुळे पोलिसांच्या वाहतूक शाखेसह नागरिकांनी देखील गतिरोधक काढून टाकण्याची मागणी पालिकेकडे केली आहे। स्पीड ब्रेकरची उंची किती पाहिजे, प्लस त्याच्याबद्दल सायनेजेस कशी पाहिजे, त्याच्यावर पट्टे कुठल्या प्रकारचे मारायचे, हे प्लस शिवाय ज्याची मागणी येईल, ज्याला स्पीड ब्रेकर हवा आहे त्याची मागणी खरंच ती आवश्यकता आहे का, पोलिसांचा आम्ही त्याबाबत आम्ही काय करतो की अभिप्राय घेतो पोलिसांचा, आणि पोलिसांचा अभिप्राय आल्यानंतर आम्ही आणि त्याची आवश्यकता बघून त्याला आम्ही नॉर्म्स प्रमाणे त्याला मान्यता देतो। मुळात पुण्यामध्ये गतिरोधक किती आहे त्याची माहिती महापालिकेकडेच नाहीये। इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांचं पालिका कुठेच पालन करत नाही असंच दिसतंय। गतिरोधक बांधायचे आणि पुन्हा काढायचे हेच काम केलं जात असल्याचा आरोप केला जातो आहे। आज रोजी पुणे शहरातला एकही स्पीड ब्रेकर हा शास्त्रीय मानकांप्रमाणे नाही, त्यामुळे त्याच्यावरच अपघात जास्ती होत आहेत आणि याची जबाबदारी कोणीच घेत नाहीये। त्यामुळे आता शेवटचा उपाय त्यांनी काढला आहे ते सगळे काढून टाकू, यांनी प्रश्न सुटणार नाही। प्रश्न आहे तो व्यवस्थित का काम होत नाही। पुणे पालिकेच्या कारभारावर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात। पालिकेचं दुर्लक्ष आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे अनेक ठिकाणी दर्जाहीन कामं केली जात आहेत। त्यातच आता गतिरोधक काढण्याची मोहीम म्हणजे पालिकेला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का? यापुढे तरी पुणेकरांना रस्त्यावरील गतिरोधकांमधून सुटका मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।